नमस्कार, मी संजय दुतडवल। आज महाराष्ट्रभर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गलथान कारभाराविषयी जो रोष जनतेमध्ये आहे, मग त्या राजकीय पक्ष असेल, सामाजिक संघटना असतील, राजकीय संघटना असतील, या सर्वांचा रोष महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे शिवसहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीचं जे दुःखद निधन झालं त्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये गदारोळ आहे। आणि यामध्येच पिंपरी शहरामध्ये काही सुपारीबाज की ज्यांनी अनेक पक्षामध्ये आपला पाय रोवण्याचा प्रयत्न केला, मग ते आप असेल, शिवसेना असेल, अनेक पक्षामध्ये केजरीवालांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न केला। पण म्हणतात ना की काही करण्यासाठी कर्तृत्व आणि लायकी लागते, आणि ही लायकी सिद्ध न झाल्यामुळे पिंपरी शहरामध्ये फक्त पुरवठा झाल्यानंतर उजागर करण्याचं काम आणि सुपारी घेऊन व्यक्त होण्याचं काम काही मंडळी करतात, आणि त्यातलाच आज प्रकार घडला। अमित गोरखेच्या संदर्भामध्ये फेसबुक पेजवरती एक पोस्ट आली, आणि त्या पोस्टमध्ये आमचे पिंपरी शहराचे एक महाशय यांनी त्यांच्यावर आरोप केले की आमदार हे या सुशांत भिसे यांच्या पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत आहेत। तर मला त्यांना एक सांगायचंय, महाशय साहेब, आपण जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाला मला उत्तर द्यायचं आहे की आपला पहिला प्रश्न होता की सुशांत भिसे तुमचे मित्र आहेत, आणि सुशांत भिसेच्या पत्नीच्या मृत्यूस आमदार अमित गोरखे जबाबदार आहेत। तर मला तुम्हाला असं विचारायचंय की सुशांत भिसे जर तुमचे मित्र आहेत तर आपण सुशांत भिसेंशी संवाद साधलाय का, आणि त्यांना विचारलंय का की आमदार साहेबांनी तुम्हाला मदत केली आहे की नाही केली, आणि त्यानंतर जर आपण या संदर्भामध्ये बोलला असाल तर मलाही थोडस खऱ्या अर्थाने तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। कारण सुशांत भिसे हा सामान्य कुटुंबातील मातंग समाजाचा एक भूतपूर्व तरुण, एका देश पातळीवर नावाजलेलं व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवणारं व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा एक विश्वासू तरुण आमदार म्हणून अमित गोरखे यांची ख्याती आहे। आणि ही ख्याती असताना आपणाकडून दिल्लीपर्यंत तर सोडा, परंतु त्यांच्या जवळच्या माणसापर्यंत जाण्यापर्यंतची तरी लायकी आपल्याला निर्माण करता आली नाही। आणि अमित गोरखे सारखा मागासवर्गीय तरुण आमदार आज पिंपरी शहरातून, आपल्या शहरातून देशपातळीच्या नेतृत्वाबरोबर फिरतोय, आणि त्यांचा विश्वास संपादन करून तेही त्यांना सोबत ठेवतात, हे कदाचित आपणास पाहत नाही, आणि याच्यातून आपणाकडून जातीय द्वेष हा दिसून येतोय असं मला वाटतं। दुसरा मुद्दा, तुम्ही सांगितलं की आमदार साहेब गावामध्ये काही कार्यक्रमात, ढोल ताशामध्ये, यात्रेमध्ये दंग होते। तर मला तुम्हाला सांगायचंय की माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील हा घरगुती कार्यक्रम पूर्वनियोजित होता, त्यामुळे ते त्या कार्यक्रमासाठी अगोदरच गावी गेले होते। त्यामुळे त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी तो कार्यक्रम बाजूला ठेवून सुशांत भिसेच्या सांगण्यावरून, मी त्यांच्याशी चर्चा केल्यानुसार त्यांनी सांगितलं की मी आमदार साहेबांना फोन केल्याबरोबर आमदार साहेबांनी तात्काळ मला प्रतिसाद दिला, आणि त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेब, आरोग्यमंत्री, वैद्यकीय कक्ष या सर्वांशी संपर्क साधून, रुग्णालयाशी संपर्क साधून, रुग्णालयाच्या पॅनलशी संपर्क साधून माझ्या पत्नीला, म्हणजे सुशांत भिसे यांच्या पत्नीला कशा पद्धतीने उपचार लवकरात मिळतील याच्या संदर्भात प्रयत्न केले। आणि तसे आपण, मला वाटतं की तुमची अभ्यास ही मुलाखत देतानाचा अभ्यास कमी होता, कारण महाराष्ट्रभरात धुमाकूळ होतोय, अनेक महाराष्ट्रातील संघटना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर आंदोलन करतायत, कदाचित तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्हाला मी सांगतो की
रुग्णालयाच्या संदर्भात मीडियाने सांगितलेलं आहे आणि एबीपी माझावरती, G24 वरती, IBN लोकमत वरती ज्या लोकांचे डेबिट झाले, ज्या बाईट झाल्या, त्यांच्या मुलाखती झाल्या, त्याच्यामध्ये सांगितले की रुग्णालयामध्ये सुशांत मिश्राच्या पत्नीचं ट्रीटमेंट सुरू होतं आणि ते ट्रीटमेंटची त्यांना मुलाखत दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 तारखेला त्यांना मार्चला बोलवलं आणि 2 एप्रिलची त्यांना वेळ दिली होती तिथल्या पॅनलनी. तर हे कदाचित तुम्ही विसरताय. तुम्हाला मला फक्त एवढं सांगायचंय की सुशांत भिशे यांच्या प्रकरणामध्ये रुग्णालय व्यवस्थापन आणि त्यांची जी आर्थिक बाजू कमवणे आणि रुग्णाला लुटणे या संदर्भातली जी पॅनलची पद्धत आहे रुग्णांना लुटण्याची ती दोषी आहे. ते तुम्ही समजून न घेता केवळ सुपारी घेतल्यासारखं किंवा पडद्यावरून पिंपरी चिंचवडच्या अमित गोरखेंचे विरोधक यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांनी तुम्हाला एखादी सुपारी दिल्याप्रमाणे आपण आमदार अमित गोरखेंवरती बेछूटपणे आरोप करता. एकीकडे म्हणता माझे ते मित्र आहेत, एकीकडे म्हणता सीएम साहेबांच्या देवेंद्र फडणवीसच्या मागे पुढे फिरणारा कार्यकर्ता. ते कार्यकर्ते नाही, ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत ज्यांना बहुमताने बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार ते निवडून आलेले, निवडून दिलेले आमदार आहेत असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटतं. आणि तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे की तुम्ही जे सांगताय की आमदार साहेबांच्या मुळे सुशांत भिशे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर आपण कृपया पुन्हा एकदा या संदर्भामध्ये अभ्यास करावा, त्याची माहिती घ्यावी आणि नंतरच आमदारांवरती आपण आरोप करावेत. कारण तो तुमच्या केविलवाड्या बुद्धीचा भाग आहे असं मला ठामपणे सांगावंसं वाटतं. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की अमित गोरखे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे विश्वासू आमदार आहेत, तरी सुद्धा त्यांनी आपल्या पक्षाची कुठलीही तमा न बाळगता पक्षाच्या विरोधात जाऊन या संदर्भामध्ये न्याय मागण्यासाठी, हॉस्पिटलच्या गलथान कारभाराविषयी न्याय मिळण्यासाठी त्या कुटुंबाला विरोध पत्करून त्यांच्या विरोधात न्याय मागण्यासाठी अहोरात्र झटले. एवढंच मला सांगायचंय. धन्यवाद.